मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे YBT अकॅडमी या मराठी एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस शिपाई भरती 2022-23 लेखी परीक्षा दिनांक 28/7/2024 रोजी ठाणे ग्रामीण पोलीस झालेला पेपर आजच्या व्हिडिओमध्ये स्पष्टीकरणासहित आपण बघणार आहोत. अशाच प्रकारचे व्हिडिओज बघत राहण्यासाठी अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, सोबतच बेल आयकॉनलाही ऑन करा आणि आपला टेलिग्राम ग्रुप नक्की जॉईन करून घ्या. लिंक त्याची डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर मित्रांनो, चला तर जास्त वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, व्हिडिओ पुढे कंटिन्यू करण्या अगोदर सर्वात महत्त्वाची मुले मला नेहमी प्रश्न या ठिकाणी विचारत असतात की जे या ठिकाणी तुम्ही पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेला पात्र होत आहे त्यांच्यासाठी योग्य या ठिकाणी प्रश्नसंच कोणता. तर बघू शकता, पोलीस भरतीमध्ये सर्वात जास्त फेमस झालेले पुस्तक म्हणजे पोलीस भरती 411 प्रश्नपत्रिका संच हे पुस्तक तुम्ही वापरायचं आहे. या पुस्तकामध्ये 411 प्रश्नपत्रिका कव्हर केलेल्या आहे आणि 16,951 प्लस प्रश्न कव्हर करण्यात आलेले आहेत. या पुस्तकातून रोज तुम्ही 3 ते 4 प्रश्नपत्रिका सरावासाठी सोडवू शकतात आणि या पुस्तकातून तुम्हाला काही प्रश्न जसेच्या तसे पोलीस भरतीला आलेले बघायला भेटतील. सोबतच तुम्ही या ठिकाणी संपूर्ण इतिहास, संपूर्ण भूगोल, वेगवेगळी पुस्तके कोणत्याही या ठिकाणी जवळच्या पुस्तक विक्रेत्याकडून किंवा ऑनलाईन Amazon, Flipkart वरून देखील खरेदी करू शकत आहात. तर नक्की खरेदी करायचं आहे हे पुस्तक. चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया. आता मित्रांनो, सर्वात पहिल्यांदा जे या ठिकाणी गणित आणि बुद्धिमत्तेचे प्रश्न आलेले आहेत ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये किंवा नंतर बघूयात. सर्वात पहिल्यांदा आपण सामान्य ज्ञान आणि मराठी व्याकरण बघणार आहोत. ठीक आहे. तर ठीक आहे, बघू शकता 26व्या क्रमांकाचा मराठी व्याकरणाचा जो प्रश्न आहे आलेला आहे आपल्याकडे. ठीक आहे, बघू शकता 26व्या क्रमांकाचा जो प्रश्न काय आहे. मित्रांनो, 26व्या क्रमांकाचा प्रश्न तुम्ही बघू शकता. मी रस्त्यात पडलो यातील पडलो हे क्रियापद कोणते कोणते आहे क्रियापद. तर योग्य उत्तर आहे क्रमांक बी, अकर्मक क्रियापद हे योग्य उत्तर आहे. नेक्स्ट आहे तिचे गाणे गाऊन झाले या वाक्यातील कर्मणी प्रयोगाचा प्रकार ओळखा. या त्यामध्ये कर्मणी गाऊन झाले याच्यामध्ये कर्मणी प्रयोगाचा प्रकार कोणता होईल. पर्याय क्रमांक सी, समापन कर्मणी हे योग्य उत्तर आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आपण बघू शकता स्क्रीनवरती. बघू शकता चरणाबुंज चरणाबुंज या सामासिक शब्दाचा समास ओळखा. हा प्रश्न या ठिकाणी कधी विचारला गेला नव्हता. हा शब्द हार्ड लेवलचा थोडा आहे. तर याचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक बी आहे. कर्मधारय समास या शब्दामध्ये झालेला बघायला भेटेल. या शब्दाचा समास कर्मधारय समास हे योग्य उत्तर आहे. तर नेक्स्ट प्रश्न तुम्ही स्क्रीनवरती बघू शकत आहात. ठीक आहे. खाली दिलेल्या विधानांपैकी विशेषण वाक्य असणारा पर्याय निवडा. कोणते आहे. तर योग्य उत्तर आहे क्रमांक डी. पर्याय क्रमांक डी म्हणजे फक्त 4 म्हणजे बघू शकता फक्त 4 योग्य आहे. तर विशेषण असणारा पर्याय म्हणजे जे चकाकते ते सारे सोने नसते हे योग्य उत्तर आहे याचं. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे इंद्रवज्रा. इंद्रवज्रा हे वृत्त कोणते, त्यात किती अक्षरे असतात व त्यात किती यती कितव्या अक्षरावर येते. तर योग्य उत्तर पर्याय क्रमांक ए आहे याचं. बघू शकता अक्षरगणवृत्त 11 आणि 5 हे योग्य उत्तर आहे. ठीक आहे, थोडी झूम वाढवत आहे कारण स्पष्ट दिसले पाहिजे मुलांना. ठीक आहे. तर 31व्या क्रमांकाचा जो प्रश्न तुम्ही बघत आहात, योग्य शब्द ओळखा. याच्यापैकी आशीर्वाद योग्य शब्द कोणता आहे तुम्हाला सर्वांना माहित असेल. 7वी पासून हा शब्द विचारला जातो. तर योग्य उत्तर पर्याय क्रमांक डी आहे. पर्याय क्रमांक डी म्हणजे आशीर्वाद हा योग्य शब्द आहे. नेक्स्ट क्वेश्चन तुम्ही बघू शकता 32व्या क्रमांकाचा. पुढील पद्यपंक्तीतील अलंकार ओळखा. अरे वेड्या सोन चाफ्या काय तुझा रे बहर, नाही पाहिलीस माझी चाफे केळी सोनगौर. याच्यामध्ये कोणता अलंकार आहे. योग्य उत्तर पर्याय क्रमांक सी, चेतना गुणोक्ती अलंकार झालेले बघायला भेटेल. 10वीला आणि 9वीला चांगल्या प्रकारे तुम्ही शिकले असाल. नेक्स्ट आहे बघू शकता खालील वाक्यातील रस ओळखा. आटपाट नगरात दुधाचे तळे, तळ्याच्या काठी पेढ्यांचे मळे, नगरातील लोक सारेच वेडे, वेड्यांनी बांधले बर्फीचे वाडे. कोणता अलंकार होईल. योग्य उत्तर आहे क्रमांक ए. बघू शकता अद्भुत अलंकार. क्रमांक ए अद्भुत अलंकार झालेला बघायला भेटणार आहे. नेक्स्ट बघू शकता अलंकार ओळखा. दुसरा प्रश्न अलंकारचा आहे. बघू शकता मऊ मेनाहुनी आम्ही विष्णुदास, कठीण वज्रास भेदू एसे. याच्यामध्ये कोणता अलंकार आहे. योग्य उत्तर पर्याय क्रमांक बी, व्यतिरेक अलंकार आहे पर्याय क्रमांक बी. ठीक आहे.
नेक्स्ट तुम्ही बघू शकता खालीलपैकी कोणत्या विभक्तीला उपपदार्थ नाही? योग्य उत्तर आहे क्रमांक बी. क्रमांक बी म्हणजे या ठिकाणी बघू शकता द्वितीया हे योग्य उत्तर आहे. उपपदार्थ नाही या विभक्तीला. ठीक आहे. नेक्स्ट आहे बघू शकता उलटी अंबारी हाती येणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय? उलटी अंबारी हाती येणे. योग्य उत्तर आहे क्रमांक सी. भीक मागण्याची पाळी येणे हे योग्य होईल याचा अर्थ. नेक्स्ट आहे बघू शकता नदी या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. तर योग्य उत्तर आहे क्रमांक बी. अपना. अपना हा अपगा हा या ठिकाणी योग्य होईल नदी या शब्दासाठी समानार्थी शब्द. बाकी नवीन, तारा किंवा नौबत हे योग्य चुकीचे आहेत. बऱ्याच जणांनी सी उत्तर केलेले आहे. तारा हे नदीला समानार्थी केलेले आहे, परंतु अपगा हे या ठिकाणी समानार्थी योग्य आहे. तारा येणार नाही. नेक्स्ट आहे निमंत्रित शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निमंत्रित. निमंत्रण दिलेले आहे. तर योग्य उत्तर आहे क्रमांक बघू शकता सी. आगंतुक म्हणजे या ठिकाणी निमंत्रण दिलेले नसताना आगंतुक आणि निमंत्रित योग्य आहे. ने काय बघू शकता द्विज या शब्दाचे अनेक अर्थ असणारा योग्य पर्याय. द्विज द्विज या शब्दाचे अनेक अर्थ असणारा योग्य पर्याय कोणता आहे? तर योग्य उत्तर आहे क्रमांक सी. ब्राह्मण दात पक्षी. ब्राह्मण दात पक्षी हा या ठिकाणी द्विज या शब्दाला या ठिकाणी योग्य आहे. नेक्स्ट बघू शकता थंड फराळ करणे. थंड फराळ करणे वाक्प्रचाराचा अर्थ कोणता? योग्य उत्तर आहे क्रमांक ए. क्रमांक ए म्हणजे उपाशी राहणे म्हणजे थंड फराळ करणे म्हणजे थंड होऊन जाणे ते देखील तुम्ही मानू शकता. नेक्स्ट आहे नागेश्वराला नागवून नागवून सोमेश्वराला वात लावणे म्हणीचा अर्थ. नागेश्वराला नागवून सोमेश्वराला वात लावणे या म्हणीचा अर्थ काय होईल? योग्य उत्तर आहे क्रमांक सी. एकाला लुबाडून दुसऱ्याची भर घालणे हा योग्य अर्थ होईल या म्हणीचा. नेक्स्ट आहे मूर्धन्य वर्णाचे खालीलपैकी कोणते उदाहरण आहे? मूर्धन्य वर्ण यापैकी मूर्धन्य वर्ण. ठीक आहे. योग्य उत्तर आहे क्रमांक ए. क्रमांक ए रू. रू हा आहे ऋषींचा तो या ठिकाणी मूर्धन्य वर्णाचे उदाहरण आहे. ठीक आहे. संधीचा प्रश्न आहे बघू शकता. षडानन बघू शकता षडानन आहे या शब्दाची संधी विग्रह करा. योग्य उत्तर आहे क्रमांक बी. षट आनंद. षट आनंद हे योग्य संधी विग्रह होईल. नेक्स्ट बघू शकता खालीलपैकी कोणत्या विभक्तीला दोन्ही वचनात प्रत्यय नाहीत? कोणत्या विभक्तीला दोन्ही वचनामध्ये प्रत्यय नाहीत? कोणत्या विभक्तीला? आयएमपी प्रश्न आहे. योग्य उत्तर आहे क्रमांक डी. प्रथमा विभक्तीला दोन्ही वचनामध्ये प्रत्यय नाही. तुम्हाला माहितीच असेल प्रथमाला प्रत्यय नाही. नेक्स्ट आहे योग्य विधानाचा पर्याय ओळखा. तुम्ही चारही या ठिकाणी पर्याय वाचायचे आहेत. नेमका प्रश्न काय आहे तर बघू शकता. योग्य सामान्य रूपात नेहमीच तालव्याचा दंतालव्य होतो. आकारांत ग्रामनामांचे सामान्य रूप आकारांत होते. एकाक्षरी शब्दाचे देखील सामान्य रूप होते. विभक्तीचा प्रत्यय लागण्यापूर्वी शब्दाचे बदलणारे रूप सर्व विभक्तीत सारखेच म्हणजे सर्वसामान्य असते. कोणते योग्य होईल? तर योग्य उत्तर आहे क्रमांक डी. फक्त या ठिकाणी 4 बरोबर. क्रमांक 4 फक्त बरोबर आहे. म्हणजे बघू शकता विभक्तीचा प्रत्यय लागण्यापूर्वी शब्दाचे बदलणारे रूप सर्व विभक्ती सारखेच म्हणजे सर्वसामान्य असते. क्रमांक 4 हे योग्य आहे. क्रमांक डी हे योग्य आहे याच्यामध्ये. आणि मित्रांनो हा प्रश्न बऱ्याच मुलांचा चुकलेला असणार 100%. ठीक आहे. पुढचा देखील अलंकाराचा अलंकारावरती 3 प्रश्न विचारले आहेत लक्षात घ्या. आणि ठाणे शहराला देखील अलंकारावरती जास्त प्रश्न असणार आहेत. ठीक आहे. नेक्स्ट बघू शकता श्रीकृष्ण नवरा मी नवरी शिशुपाल नवरा मी नवरी या हे कोणत्या अलंकाराचे उदाहरण आहे? सोपा प्रश्न आहे. नेहमी रिपीट होणारा हा अलंकार आहे. हा काव्यपंक्ती आहेत. योग्य उत्तर आहे क्रमांक बघू शकता बी. क्रमांक बी म्हणजे बघू शकता अर्थश्लेष अलंकार हे योग्य उत्तर असेल तुम्हाला बघायला भेटेल. ठीक आहे. आता वृत्तावरती खूपच कमी प्रश्न येतात. येथे विचारलेला आहे बघू शकता वृत्त. गायी पाण्यावर काय म्हणून आल्या? का ग गंगा यमुना ही या मिळाल्या. उभय पितरांच्या चित चोरटीला कोण माझ्या बोलले गोरटीला. वृत्त ओळखा. वृत्त ओळखायचे कोणते वृत्त आहे? योग्य उत्तर आहे क्रमांक सी. दिंडी. दिंडी हे योग्य उत्तर आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन तुम्ही बघू शकता खालीलपैकी देशी शब्द ओळखा. याच्यापैकी देशी शब्द कोणता आहे? देशी शब्द योग्य उत्तर आहे क्रमांक बघू शकता सी. हाड. हाड हा या ठिकाणी देशी शब्द आहे लक्षात घ्या. नेक्स्ट क्वेश्चन तुम्ही बघू शकत आहात चक्रपाणी लक्ष्मीकांत निळकंठ
नीलकंठ ही कोणत्या समासाची उदाहरणे आहेत? योग्य उत्तर आहे क्रमांक डी, बहुव्रीही समासाची ही उदाहरणे आहेत. नेक्स्ट आहे बघू शकता ऐवजी. ऐवजी या शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा. तर योग्य उत्तर आहे क्रमांक ए, विनिमयवाचक. विनिमयवाचक हे योग्य उत्तर तुम्हाला बघायला भेटणार आहे. तर मित्रांनो, ठाणे ग्रामीणचा पोलीसचा हा पेपर आहे. तिथे या ठिकाणी कोणते या ठिकाणी प्रश्न वाढा विचारण्यात आलेले नाही. मराठी व्याकरण 25, बुद्धिमत्ता 25, जीके 25, गणित 25 अशाच प्रकारचा पॅटर्न त्यांनी फॉलो केलेला आहे. प्रश्न एकदम मीडियम लेवलची प्रश्नपत्रिका आहे. थोडे बुद्धिमत्ता, थोडे 4-5 प्रश्न थोडे हार्ड होते, बाकी सोपे आहेत. ठीक आहे. नेक्स्ट 51व्या क्रमांकाचा जीकेचा चालू झालेला आहे. सार्क बघू शकता. सार्कचे मुख्यालय, सार्क ही या ठिकाणी मुख्य एक संघटना आहे. याचे मुख्यालय कोठे आहे? तर योग्य उत्तर आहे क्रमांक सी. क्रमांक सी म्हणजे काठमांडू. काठमांडू येथे मुख्य संघटना आहे सार्कची, लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे. नेक्स्ट आहे खालीलपैकी कोणती किरणे प्रभाररहित असतात? तर योग्य उत्तर आहे क्रमांक सी, गॅमा किरणे प्रभाररहित असतात, लक्षात घ्यायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. पहिल्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी काय होता? काय होता? तर योग्य उत्तर आहे क्रमांक डी, बघू शकता. 1951 ते 1956 हा पहिल्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी होता. नेक्स्ट प्रश्न नेहमी रिपीट होणारा हा प्रश्न आहे पोलीस भरतीला आणि इतर सरळ सेवा भरतींना. तर बघू शकता द प्रॉब्लेम ऑफ रुपी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? आणि कालच हा व्हिडिओ आपण याच्यावरती या ठिकाणी टेलिग्रामला माहिती टाकलेली होती, पुस्तक आणि लेखक, आणि त्याच्यामध्ये हे देखील पुस्तक होते. तर हे पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर योग्य उत्तर आहे क्रमांक सी. क्रमांक सी म्हणजे बघू शकता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे या ठिकाणी द प्रॉब्लेम ऑफ रुपी या पुस्तकाचे लेखक आहेत, लक्षात घ्यायचं आहे. बघू शकता. नेक्स्ट क्वेश्चन थोडा हार्ड लेवलचा आहे, नेहमी कधी रिपीट न होणार आहे. नाथुला ही खिंड कोणत्या राज्यात आहे? कोणत्या राज्यात आहे खिंड? तर योग्य उत्तर आहे क्रमांक बी, बघू शकता सिक्कीम राज्यामध्ये ही खिंड आहे. नेक्स्ट क्वेश्चन तुम्ही बघू शकता थोड्या वेगळ्या लेवलचा प्रश्न आहे. भारतीय प्रमाण वेळ रेषा म्हणजेच IST कोणत्या राज्यातून जाते? योग्य पर्याय निवडा. हे पर्याय आहेत, कोणत्या कोणत्या राज्यातून जाते? योग्य उत्तर आहे क्रमांक सी. क्रमांक सी आहे योग्य, बघू शकता. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिसा आणि आंध्र प्रदेश या ठिकाणी 5 राज्यांतून जाते भारतीय प्रमाणवेळ रेषा. नेक्स्ट तुम्ही बघू शकता भारतीय संविधानातील खालीलपैकी कोणते अनुच्छेद मूलभूत हक्क नाही? तर योग्य उत्तर आहे क्रमांक डी, अनुच्छेद 40 म्हणजे कलम 40 या ठिकाणी मूलभूत हक्कामध्ये नाही, लक्षात घ्या. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन तुम्ही बघू शकता उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची नेमणूक कोण करते? कोण करत असते उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची नेमणूक? योग्य उत्तर आहे क्रमांक ए. क्रमांक ए बघू शकता राष्ट्रपती करत असतात. उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची नेमणूक राष्ट्रपती करत असतात. नेक्स्ट तुम्ही बघू शकता 59व्या क्रमांकाचा प्रश्न वातावरण बदलाबाबत वसुंधरा परिषद 1992 साली कोणत्या या ठिकाणी पार करण्यात आली? कोणत्या ठिकाणी आली? तर योग्य उत्तर आहे क्रमांक बघू शकता, ठीक आहे, बी, रिओ दो जेनेरिओ या ठिकाणी आली. आणि हा थोडा हार्ड लेवलचा प्रश्न आहे, जास्त मुलांनी याच्याकडे लक्ष दिलेले नसणार. ठीक आहे, एक मिनिट. नेक्स्ट प्रश्न बघू शकता आम्लवृष्टीमध्ये कोणते 2 प्रमुख आम्ले असतात? कोणते असतात? तर योग्य उत्तर क्रमांक ए आहे. क्रमांक ए तुम्ही बघू शकत आहात. ठीक आहे, ए, सल्फ्युरिक ऍसिड व नायट्रिक ऍसिड हे योग्य आहे. नेक्स्ट तुम्ही बघू शकता शुष्क बर्फ म्हणजे हे बघू शकता. हे दोन्ही या ठिकाणी भूगोलचे प्रश्न आहे. शुष्क बर्फ म्हणजे काय? योग्य उत्तर आहे क्रमांक बी, बघू शकता काय आहे स्थायूरूप कार्बन डायऑक्साइड हे योग्य उत्तर आहे. नेक्स्ट आहे 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? कोण आहेत? IMP प्रश्न आहे. या प्रश्न IMP करायचे मुंबईवाल्यांनी. 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? योग्य उत्तर आहे क्रमांक ए. क्रमांक ए NK सिंग हे या ठिकाणी 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष आहेत. नेक्स्ट तुम्ही बघू शकता रेडिओ कार्बन डेटिंग किंवा कार्बन डेटिंग ही शास्त्रीय पद्धत काय निश्चित करण्यासाठी वापरली जाते? हा प्रश्न या ठिकाणी आरोग्य सेवकला नेहमी विचारला जातो. योग्य उत्तर आहे क्रमांक बी. क्रमांक बी म्हणजे वस्तूंचे वय. क्रमांक बी वस्तूंचे वय मोजण्यासाठी कार्बन डेटिंग या पद्धतीचा वापर केला जातो. नेक्स्ट तुम्ही बघू शकता संगणक भाषेत HTML
हे खालीलपैकी कशाचे संक्षिप्त रूप आहे? योग्य उत्तर आहे क्रमांक ए. बघू शकता हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज हे या ठिकाणी HTML चं फुल फॉर्म आहे, रूप आहे, लक्षात घ्यायचं आहे. नेक्स्ट तुम्ही बघू शकता राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था म्हणजे नीरीचे हिचे मुख्यालय कुठे आहे? एकदम सोपा प्रश्न आहे आणि मागेच या ठिकाणी पोलीस भरतीला आत्ताच या कोणत्या तरी जिल्ह्याला रिपीट झाला आहे. तर याचं योग्य उत्तर आहे क्रमांक ए. नागपूर या ठिकाणी याचे मुख्यालय या संशोधन संस्थेचे नागपूर ठिकाणी आहे. बघू शकता VIIP चे संक्षिप्त रूप म्हणजे फुल फॉर्म वरती हा दुसरा प्रश्न आहे. तर काय होईल? तर योग्य उत्तर आहे क्रमांक बघू शकता ए. क्रमांक ए म्हणजे बघू शकता व्हॉइस ओव्हर इंटरनेट प्रोटोकॉल म्हणजे या ठिकाणी WIPचे हे फुल फॉर्म आहे, लक्षात घ्या. नेक्स्ट आहे नीलगिरी पर्वतातील सर्वोच्च शिखर कोणते? निलगिरी पर्वतातील जे सर्वोच्च शिखर आहे ते कोणते आहे तुम्हाला सांगायचं आहे. तर योग्य उत्तर आहे क्रमांक बघू शकता बी. क्रमांक बी आहे. काय आहे याचं योग्य उत्तर बघू शकता दोडा बेट्टा हे योग्य उत्तर आहे. नेक्स्ट आहे बघू शकता पुरुष एकेरी विम्बल्डन 2024 लॉन टेनिस स्पर्धेतील विजेता कोण? आणि चालू घडामोडीचा हा पहिला प्रश्न आहे. कोण आहे विजेता? योग्य उत्तर आहे क्रमांक ए. क्रमांक कार्लोस अल्कराज हा नेहमी रिपीट होईल आणि मुंबईला देखील पुणे ग्रामीणला देखील रिपीट होऊ शकतो हा प्रश्न जे राहिलेल्या पेपरसाठी. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न बघू शकता रिझर्व्ह बँकेने सुरू केलेले सीबीडीसी म्हणजे काय? रिझर्व्ह बँकेने सुरू केलेले सीबीडीसी म्हणजे काय? तर योग्य उत्तर आहे क्रमांक बी. क्रमांक बी तुम्ही बघू शकता सेंट्रल बँक डिजिटल करन्सी हे योग्य उत्तर आहे. याचा फुल फॉर्म देखील होतो सीबीडीचा. म्हणजे तिसरा प्रश्न 3 आहेत फुल फॉर्म आणि 100% अशीच प्रश्नपत्रिका ठाणे शहराला देखील असणार आहे. बघू शकता सन 2024 मध्ये खालीलपैकी कोणाला भारतरत्न पुरस्कार मिळाला? 2024 मध्ये कोणाला मिळालेला आहे? तर योग्य उत्तर क्रमांक 70 क्रमांक ए आहे. बघू शकता ए आहे. बघू शकता MS स्वामीनाथन यांना 2024 मध्ये भारतरत्न पुरस्कार मिळालेला आहे, लक्षात घ्यायचा आहे. नेक्स्ट तुम्ही बघू शकता राज्य शासनाच्या महाराष्ट्र वनभूषण पुरस्काराने नजीकच्या काळात कोणाला सन्मानित करण्यात आले? कोणाला सन्मानित करण्यात आलेले आहे? महाराष्ट्र वनभूषण या पुरस्काराने IMP प्रश्न आहे. योग्य उत्तर आहे क्रमांक ए. क्रमांक ए तुम्ही बघू शकता चैत्राम पवार यांना सन्मानित करण्यात आलेले आहे आणि हे कोणत्या राज्याचे आहेत? या ठिकाणी आपल्या महाराष्ट्र वनभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. नेक्स्ट आहे सौर ऊर्जेवर चालणारे पहिले विमानतळ भारतात कोठे आहे? कोठे आहे? हा प्रश्न 2021 की 22 ला या ठिकाणी प्रसिद्ध झालेल्या चालू घडामोडीचा आहे. तर याचं योग्य उत्तर क्रमांक सी आहे. कोचीन या ठिकाणी आहे, लक्षात घ्या. नेक्स्ट आहे आणि चालू या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं म्हणजे फुल फॉर्म वरती या ठिकाणी 4 ते 5 प्रश्न विचारलेले खूप महत्त्वाचा हा डिफिकल्ट आहे. बघू शकता IMEI या मोबाईलशी संबंधित संज्ञेचा फुल फॉर्म काय आहे? तर योग्य उत्तर आहे क्रमांक ए. बघू शकता इंटरनॅशनल मोबाईल इक्विपमेंट आयडेंटिटी असा या ठिकाणी फुल फॉर्म आहे IMEI चा, लक्षात घ्या. नेक्स्ट बघू शकता काय आहे प्रश्न माहिती तंत्रज्ञान संदर्भात P2P या संबोधनाचा अर्थ काय? P2P चा अर्थ काय होतो? तर योग्य उत्तर आहे क्रमांक बघू शकता ए. क्रमांक ए म्हणजे पीर टू पीर हे या ठिकाणी योग्य होईल. तर मित्रांनो चालू घडामोडीवरती 5 ते 6 प्रश्न विचारले ठाणे ग्रामीणला आणि ठाणे शहराला देखील अशाच प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात. नेक्स्ट तुम्ही बघू शकता सायमन कमिशन भारतात आले तेव्हा भारताचे व्हाईसरॉय कोण होते? लॉर्ड आयर्विन, लॉर्ड वूड, लॉर्ड वेलिस्टिंगन आणि यापैकी नाही असे तुमच्या समोर 4 पर्याय देण्यात आलेले आहे. सर्वांनी याचं उत्तर कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे. अशाच प्रकारचे सर्व प्रश्नपत्रिका बघत राहण्यासाठी YBD अकॅडमी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनला ऑन करा आणि आपला टेलिग्राम ग्रुप नक्की जॉईन करून घ्या. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. सर्वांनीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.